माझं नाव डॉक्टर स्मिता पवार, कन्सल्टंट आय स्पेशलिस्ट हृदयाक्ष. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लेन्सेसचे प्रकार. मुळात मोतीबिंदूचं ऑपरेशन म्हटलं की पहिला प्रश्न असतो की लेन्स कुठली वापरायची. तर आता माझ्या हातामध्ये आहेत दोन प्रकारच्या लेन्सेस. एक असतात युनिफोकल आणि काही असतात मल्टीफोकल, जे माझ्या डाव्या हातामध्ये आहे. सो युनिफोकल म्हणजे नक्की काय? मुळात दृष्टीमध्ये 3 भाग असतात, ज्याला आपण म्हणतो डिस्टन्स विजन म्हणजे लांबचं अंतराचं नजर, इंटरमिजिएट विजन म्हणजे कम्प्युटर डिस्टन्स किंवा गाडी चालवताना बोनेटचं अंतर, आणि नियर डिस्टन्स म्हणजे वाचन करतानाचं अंतर. युनिफोकल लेन्सेस याच्यामध्ये 1 नंबर हा 0 होतो. शक्यतो डिस्टन्स म्हणजे एक आहे की सँडविच प्रकार, म्हणजे एक नजर लांबची उजव्या डोळ्याचं जर आपण लांबचं क्लिअर केलं तर डाव्याचं जवळचं क्लिअर करू शकतो. पण थोडक्यात चष्मा हा या व्यक्तीला लावावा लागतो जर तुम्ही युनिफोकल लेन्सेस टाकणार आहात तर. माझ्या डाव्या हातामध्ये आहे ट्रायफोकल लेन्सेस. ट्रायफोकल लेन्सेस जसं मी सांगितलं बायफोकल किंवा ट्रायफोकल, याच्यामध्ये जशा या मायर्स किंवा रिंग दिसतात तसं युनिफोकलमध्ये या मायर्स किंवा रिंग्स दिसत नाहीयेत. ट्रायफोकल लेन्सेस मुळात तिन्ही अंतर म्हणजे लांबचं, मधलं अंतर आणि जवळचं हे तिन्ही 0 करतात. पण तुम्ही जर ड्रायव्हिंग करणारा व्यक्ती असाल आणि मुळात रात्री गाडी चालवणं हे तुमच्या लाईफस्टाईलचा एक भाग असेल तर ट्रायफोकल लेन्सेसचा हा विचार तुम्ही केला नाही पाहिजे. याच्यामध्ये आता ह्या दोघांचा समन्वय साधून एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस अशी एक नवीन लेन्स आहे, ज्यामध्ये तुमचं लांबचं अंतर, मधलं अंतर हे 0 होऊ शकतं. केवळ जवळच्या चष्म्यासाठी, जवळच्या अंतरासाठी तुम्हाला चष्मा लागेल. याला म्हणतात एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस. सो तुमच्या आय सर्जनशी बोलून तुम्हाला कुठल्या प्रकारची लेन्स सुटेबल होईल तुमच्या कामानुसार, तुमच्या प्रोफेशननुसार आणि अर्थात तुमच्या व्हिज्युअल रिक्वायरमेंटनुसार, यासाठी तुमच्या आय स्पेशलिस्टचा सल्ला नक्की घ्या. थँक्यू.